हाय, गुड मॉर्निंग. आता मी कालच तुम्हाला बोलले होते की मेकअपची ऑर्डर आहे, मला ट्रॅव्हलिंग आहे. तर आता मी आली आहे कुठं? तर ऑफकोर्स विट्यात. तुम्हाला तर माहिती आहे इकडं आल्यानंतर काय काम असतं मला ते फक्त आराम. नुसताच आराम करण्यात काही मजा नाही. सो त्याबरोबर पेटपूजा तर झालीच पाहिजे. मग हे ऑरेंज सापडलं होतं आणि दिसलंय आणि मी खाणार नाही असं तर होणारच नाही. ऑरेंज खायला जरी आवडत असेल ना, तरी ही मेहनत नकोच वाटते मला तरी. कोणीतरी आयतं सोलून द्यावं आणि मी खावं एवढीच इच्छा असते. पण आज ते करायलाही कोणी नव्हतं. आणि हे आहे माझ्या मेहनतीचं फळ आणि ते तर गोड असायलाच पाहिजे, बरोबर की नाही? दिवसभर आराम करून मी आली कुठं? तर जिच्या ऑर्डरसाठी मी विट्याला आलीये ना, तिच्या घरी. तर आता आम्ही मैत्रिणी तर बालपणापासूनच आहेत. त्यामुळं तिच्या घरचा काय कार्यक्रम असेल किंवा माझ्या घरचा, जो तेरा है वो मेरा है हा फंडा आमचा पहिल्यापासूनचाच आहे. तो आज जायचं होतं मला तिच्या दीराच्या हातावरती मेहंदी काढायला, जो की आमचा नवरदेव पण आहे. बरं, आता मी कोणी प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट वगैरे नाहीये, पण त्यांच्यापेक्षा कमी पण नाही. न शिकता न काही करता मला एकदम छान मेहंदी काढायला येते, हे मी प्राऊडली सांगू शकते. लग्न घर कोणाचंही असो, वाइब्स काय भारी असतात ना लग्नाच्या. आणि ही आमची एका हातावरची मेहंदी कंप्लीट झाली होती. एवढ्या दिवसांनी भेटलोय म्हटल्यानंतर मज्जा मस्ती आणि दंगा, त्याच्यात लग्नाचं घर, मग तर काही विचारूच नका. आणि त्यातून वेळ काढत काढत ही आमची नवरदेवाची मेहंदी झालीये. कशी वाटते मला नक्की सांगा. नवरदेवाबरोबर त्याच्या फ्रेंडनी पण मस्त अशी मेहंदी काढून घेतली होती. त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या हातावरती मेहंदी काढली. आता मेहंदी वगैरे झाली आणि संध्याकाळी डान्स नाही असं तर होणारच नाही. सो मेहंदी झाल्यानंतर मस्त आम्ही डान्स वगैरे केला, एन्जॉय केला. या सगळ्याशिवाय लग्न घर आहे असं वाटतच नाही, बरोबर की नाही? सो असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.